हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला माझं पोस्ट हेअर केअर रुटीन दाखवणार आहे। याआधी मी तुमच्याशी हेअर कट आणि आणखीन हेअर ट्रिमिंग, अजून त्याच्यासोबत हेअर ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत। सो आजचा टॉपिक आहे हे पोस्ट हेअर केअर रुटीन। तर मी काय यूज करते आणि जे मिनिमम प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे बिना काही यूज करता पण तुम्ही तुमचे केस कसे चांगले ठेवू शकता। सो लेट्स स्टार्ट टुगेदर। हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी तुम्हाला पोस्ट हेअर वॉश केअर कशी घ्यायची हेअरची ते दाखवणार आहे। आणि सोबतच आम्ही जातोय उद्या चिखलदऱ्याला, तर त्याच्यासाठी मला शॉपिंगला पण जायचं आहे। तर हे झाल्यानंतर मी तुम्हाला शॉपिंगसुद्धा दाखवणार आहे। मी जे तुम्हाला हे रुटीन दाखवत आहे याच्यामध्ये मी तुम्हाला कुठलंही प्रोडक्ट सजेस्ट करणार नाही आहे। सगळ्यात आधी तर मी केस मस्तपैकी टॉवेलने सुकवून घेते, त्यानंतर फुल स्पीडवरती फॅन करून फॅनमध्ये केस सुकवते, कारण ड्रायरने ड्राय करण्यापेक्षा ते नॅचरली ड्राय होऊ द्यायचे। आणि तसंच माझा नेहमी प्रयत्न असतो की खूप कमीदा ड्रायर यूज करायचं, म्हणजे हीट खूप कमी यूज करायची केसांवरती। आपल्या सॉफ्ट टॉवेलनी किंवा एखाद्या जुन्या टी शर्टनी एकदम हलक्या हाताने केस पुसून घेतल्यानंतर मस्तपैकी फॅन खाली सुकवून घेतल्यानंतर छान एखादं सिरम यूज करते। पण मी आज सिरम यूज नाही करत आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं की आपण कुठलंही प्रोडक्ट न यूज करता मी कशी केअर घेते केसांची ते तुम्हाला सांगणार आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कारण स्ट्रिकची पण एखादी छोटीशी सिरमची बॉटल जरी घ्यायची म्हटली तरी ती 100 ते 150 रुपयांची आहे, आणि प्रत्येकच जण तेवढं अफोर्ड करू शकेल असं नाही। आणि बाकी मॅट्रिक्स अँड ऑल असे ब्रँड जे आहेत त्यांची तर 400-500 अशीच रेंज आहे। तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की माझी केसांची लेंथ थोडी वाढलेली आहे आता। आणि हा माझा कोंब आहे जो तुषार यूज करतोय, कारण त्याला त्याचा कोंब दिसत नसेल। आणि मी बिलकुल ऑइल लावत नाही, म्हणजे आता हेअर वॉश नंतर ऑइल मी यूज करत नाही। आणि तुषार पूर्ण माझा कंगवा खराब करत होता, म्हणून मी त्याच्याकडून हिसकावून घेतला आणि हलक्या हाताने फक्त डिटँगल करून घेत आहे हेअर। आताही माझे केस ओलेच आहेत, पण त्यातनं टपटप पाणी झरेल एवढेही ते ओले नाही आहेत, म्हणजे 40 ते 50% केस आता ड्राय झालेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता की केस गळत आहेत, हे खूप नॉर्मल आहे, पण खूप थोडे गळत आहेत, खूप जास्त असा पूर्ण बुचका हातात येत नाही आहे केसांचा। इट मीन्स तुमचे केस हेल्दी आहेत आणि छान आहेत। तर हेच माझं पोस्ट हेअर वॉश रुटीन आहे, आणि हे मला आठवड्यातनं 2 ते 3दा करायला आवडतं। आणि याने खूप छान असं हलकं वाटतं, फ्रेश वाटतं, आणि केसांची ग्रोथही खूप छान होते। थोडे आणखी केस ड्राय झाल्यानंतर जे समोरचे केस आहेत ते असे मी मागे बांधून घेते, त्याला क्लचर लावते, जेणेकरून जर तुम्हाला मोकळे केस सोडायचे असतील थोड्या वेळानंतर, म्हणजे पूर्ण सुकल्यानंतर, तर त्याचा फॉल खूप सुंदर पडेल। म्हणून मग ही ट्रिक तुम्ही सुद्धा यूज करा। आणि आणखीन काही तुमच्याकडेही जर ट्रिक्स असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी रेडी होत आहे बाहेर जाण्यासाठी। सो हे आहे मॉइश्चरायझर जे मला डॉक्टरने दिलं होतं, आणि तेच मी आज फेसला लावते आहे, कारण आता सगळं सनस्क्रीन वगैरे आतमध्ये ठेवलेलं आहे आणि मला खूप लेट झालेलं आहे। तर मी पटकन जे माझ्याकडे आहे, जे मला हाती दिसते वरती, तेच प्रोडक्ट यूज करते आहे। आणि जे पण प्रोडक्ट मी यूज करत आहे तर ते मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देईल प्रोडक्टमध्ये, मी चेकआउट करू शकता। त्यानंतर मग मी पावडर वगैरे यूज केलं पटकन, आणि फास्ट करण्याचा मी प्रयत्न करत होती, पण ॲज युजल मी एवढी क्लमझी आहे की काही ना काही होतंच माझ्यासोबत। पावडर लावताना पूर्ण पावडर माझ्या पॅन्टवरती सांडलं, आणि पॅन्ट माझा ब्लॅक कलरचा होता, त्यावरती सगळं व्हाईट दिसत होतं। मग मला परत ते सगळं क्लीन करावं लागलं, मला वेळ वाचवायचा होता आणि आणखीन लेट होऊन गेलं। असं कोणाकोणासोबत होते हे सुद्धा मला सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये, आणि याच्यावरती काही उपाय असेल तर खरंच सांगा की थोडं फास्ट कसं आपण वर्क करू शकतो। मी कितीही ट्राय केलं टाईमवर करायचं तरी मला लेट होतंच। कट टू धिस पार्ट, मी लिप बाम वगैरे लावला, सिंदूर लावलं, आणि लास्ट राहिलं होतं ते म्हणजे काजळ। माझे डोळे थोडे आज छोटे आणि वेगळे दिसत होते, म्हणून मग मी काजळ लावलं, आणि झालं फायनल लुक माझं रेडी झालेलं आहे। एवढंच मी डेली रुटीनमध्ये करते। काजळ पण आता मी खूप कमी लावायला सुरुवात केलेली आहे, आधी तर मी रोज लावायचे, पण आता मी बंद केलं आहे ते। डिओ मारला आणि झालं, निघाली मी जाण्याकरिता। लिफ्ट यायला एवढा टाईम लागला, म्हणजे जेव्हा मी लेट झालेली असते तेव्हा मला सगळे म्हणतात की तू आणखीन लेट हो। सो फायनली आता लिफ्टमध्ये मी आली, आणि
खाली आल्यानंतर जेव्हा मी क्लासवरती गेली तर क्लास ऑलरेडी सरांनी सुरू केलेला होता. भातुरकर सर आले होते आणि त्यांनी क्लास स्टार्ट केलेला होता. किती वर्षापर्यंत त्याचा प्रस्ताव मांडता येत नाही? 1 वर्षापर्यंत. किती वर्षापर्यंत? क्लास झाल्यानंतर आमची इथे चिखलदऱ्याला जाण्याची प्लॅनिंग सुरू होती की उद्या कसं जायचं, काय करायचं वगैरे हे सगळं. अरे आताच करून दाखवत आहे का? आताच करून दाखवत का? आम्ही आलोय मॅक्स मध्ये. उद्या आम्ही चिखलदरा चाललो तर त्यासाठी शॉपिंग करायला. कार्गोचं छान कलेक्शन आहे इथे. मुलांचे कार्गो आहेत हे. कलर ऑप्शन्स पण भरपूर आहेत. थोडी पण आहे ऍक्च्युअली होईल का मला? थोडी पण आहे नाही पण हे चांगलं नाही आहे. मला तो कार्गो आवडला, पांढरा काळा. तुला आवडला का? मलाही आवडला, छान वाटत आहे. काहीच आधी इथे तुषारची शॉपिंग सुरू आहे आणि सगळीकडे तुषारला पहिलेच करायचं असते. म्हणजे माझं राहू दिलं, मला इम्पॉर्टंट होतं माझं घेणं. घ्यायसाठी आलो आम्ही माझं. मला क्रॉप टॉप घ्यायचा आहे कारण माझ्याकडे आता एकही असा चांगला क्रॉप टॉप नाही जो मी उद्या कुठे घालून जाऊ शकते. एक क्रॉप टॉप आणि कार्गो घ्यायचा आहे. पण आम्ही आलो आधी सरांचं बघायला. माझं कधी घ्यायचं आहे? तुझं माझं झाल्यावर घेऊ ना. तर आलो कोणाचं घ्यायसाठी होतं? तुझं. अरे खाली मला बघू पण नाही दिलं 1 मिनिट. हा बघ डायरेक्ट आम्ही वरती आलो. हा एम आहे रेग्युलर. तुषार तू हे असं घेऊन का बरं फिरत आहे? तुझी बॅग कुठे? बॅग मला कॅरी करायला आवडत नाही. ह्या माणसाचं असं आहे जिथे जाईल तिथे गोंधळ घालून ठेवते. बॅग आणली होती कुठेतरी ठेवून दिली आहे आणि आता असं पूर्ण मॉलमध्ये फिरत आहे असे कपडे घेऊन. जसं एकदम गावावरून आला, डायरेक्ट शेतातून काम करून आला. गावाचा मला अभिमान आहे. मग अभिमान असलाच पाहिजे, मलाही आहे. पण हे असं त्यांना बिचारांना लोकांना माहीत नसते बॅग्स वगैरे घ्यायला लागते. तुम्हाला तर माहित आहे ना. फ्लॅट 399 आहे. हे पण तेच पॅटर्न आहे, सेम आहे. हे इकडे टाकलेलं आहे फक्त साईज मध्ये मिळालं तर. हे फ्लॅट 499. तुषारचा आउटफिट फायनल झालेला आहे. मग आम्ही खालच्या फ्लोअरला आलो. इथेच बिलिंग काउंटर आहे आणि कुर्तीजचं सेक्शन आहे, इथनिक वेअरचं सेक्शन आहे गर्ल्सचं. मग मी इथे सर्व ड्रेसेस बघितले जे मला बघायचे होते ते. पण मला आता इथनिक वेअरमध्ये सध्या तरी काही घ्यायचं नाही आहे किंवा मला थोडं डिफरंट घ्यायचं होतं. मला एक ड्रेस घ्यायचा आहे पण तो थोडा वेगळा घ्यायचा आहे जो इथे मला नाही मिळाला जसा पाहिजे तसा. मग मी सगळं कलेक्शन बघितलं. त्याच्यानंतर मग मी ज्वेलरीच्या सेक्शनकडे आली आणि ज्वेलरी खूप सुंदर होती इथली. काही ज्वेलरी अफोर्डेबल होती आणि काही खूप एक्सपेन्सिव्ह होती, पण कलेक्शन खूप छान होतं. हे एक इथनिक ज्वेलरीचं पण कलेक्शन खूप छान होतं. त्याच्यानंतर मग मी वेस्टर्न ज्वेलरी बघितली, ती पण खूप युनिक आणि खूप मस्त ज्वेलरी होती. त्यानंतर मग मी समोरच्या सेक्शनला आली आणि तिथे पण खूप छान शॉर्ट कुर्तीजचं कलेक्शन होतं. मग मी थोडं ते बघितलं आणि शॉर्ट कुर्तीज चांगल्या रेंजमध्ये होत्या. 30% ऑफ पण सुरू होती. सो 300, 400 आणि 500 अशा रेंजमध्ये या कुर्तीज होत्या, पण खूप सॉफ्ट आणि कापड खूप छान होता याचा. तर मग या रेंजमध्ये जर मिळत असेल तर आपण इथनं सुद्धा घेऊ शकतो, काहीच हरकत नाही आहे इथनं परचेस करायला. खूप अफोर्डेबल आणि चांगली क्वालिटी आणि छान रेंज वाटली मला. मग त्याच्यानंतर मग मी नेक्स्ट सेक्शन बघितलं तर त्याच्यामध्ये शर्ट्सचे किंवा लॉंग फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक असे सेक्शन होते. पण त्याच्यामध्ये पण मला असं जसं मला पाहिजे तसं कलेक्शन मिळालं नाही, पण कलेक्शन भरपूर होतं. असं काही कमी नव्हत्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी होत्या अवेलेबल. मग हे सगळं बघून आम्ही बिल केलं आणि बिल केल्यानंतर मग आम्ही आलो खालच्या फ्लोअरला.
खालच्या फ्लोअरलाच म्हणजे जे ग्राउंड फ्लोअर आहे तिथे मुलींचं पूर्ण वेस्टर्न वेअरचं कलेक्शन आहे. आणि इथे सगळ्यात आधी हे घरी घालायचे पॅन्ट्स होते, लोअर्स, जे मी बघितले जे 599ला होता एक लोअर आणि क्वालिटी खूप छान होती. त्याच्यानंतर मग थोडे प्लाझो होते, लोअरमध्ये वेगवेगळे प्रकार होते, कॉर्ड सेट होते, पण त्याच्यामध्ये कलर आणि ऑप्शन्स खूप जास्त नव्हते, पण साईजेस वगैरे सगळं अवेलेबल होतं. क्रॉप टॉप्स होते, मग मी हे सगळं बघितलं. त्याच्यानंतर जिम विअर वगैरे पण भरपूरचं कलेक्शन होतं. सेलचा टाईम होता तरी पण खूप कलेक्शन होतं. मॅक्समध्ये खरेदी करून झाल्यानंतर आम्ही आलो ट्रेंड्सला. आणि यार आमच्या अमरावतीमध्ये ना झुडिओ नाही आहे. मी खूप मिस करते झुडिओला, कारण खूप छान कपडे मिळतात त्याच्यावरती. पण आता जे आहे त्याच्यातनंच काम चालवावं लागणार आहे आम्हाला जोपर्यंत तिथे झुडिओ येत नाही. तर कोणीतरी जर व्लॉग बघत असेल आणि जे एवढं श्रीमंत असेल तर प्लीज यार झुडिओ घेऊन या तुम्ही. शेगाव नाक्यावरती आता एक मॉल सुरू होतोय, सो होपफुली तिथे झुडिओ आलं पाहिजे. देन मग आम्ही इथे जेव्हा ट्रेंड्समध्ये आलो तेव्हा खूप सारे टॉप बघितले मी. खूप सुंदर कलेक्शन होतं ट्रेंड्सचं, म्हणजे मी ट्रेंड्सकडनं हे बिलकुल एक्सपेक्ट केलं नव्हतं. आणि हा खूप ट्रेंडिंग नेक आहे आता मी तुम्हाला जो दाखवला तो. वन पीसमध्ये पेप्लम टॉपमध्ये पण खूप व्हरायटी होती ट्रेंड्समध्ये. युजली ट्रेंड्समध्ये वन पीसेस एवढे जास्त राहत नाही, खूपच सिलेक्टेड असतात. पण यावेळी फ्रॉक पॅटर्न वगैरे खूप जास्त मला बघायला मिळाले आणि खूप छान होते. एका कलरमध्ये वेगवेगळ्या प्रिंट वगैरे असं सगळं अवेलेबल होतं या टाईमला. ट्रेंडिंग टॉप जे आहेत ते होते. त्याच्यानंतर जे प्लाझो आहेत त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे पॅटर्न्स होते. फिट अँड फ्लेअर ड्रेसेस होते आणि एक पर्टिक्युलर सेक्शन त्यांनी डेडिकेट केलं होतं ड्रेसेससाठी. तर त्यातही खूप व्हरायटी होती. आता मी तुम्हाला 1-2 ड्रेस दाखवते आणि त्याच्यानंतर मग आपण टॉपकडे वळूयात. हे सगळं सेलमध्ये होतं. तिथे 3499 वरती म्हणजे अशी ऑफर सुरू होती की तुम्ही 3500ची खरेदी करा आणि त्याच्यावरती तेवढीच तुम्हाला फ्री मिळणार. तर जर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळत असतील तर काही हरकत नाही आहे. पण जे एकदम छान आहे ना, जसं की आता हा सेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे, तर हा सेलचा पार्ट नाही आहे. त्यांनी वरती लावून पण ठेवलं असेल कुठे. या गोष्टी सेलमध्ये तुम्हाला नाही मिळणार. हा सेक्शन तर खूप छान होता, म्हणजे ज्याच्यातलं तुम्ही सगळं घेऊ शकता. एवढं छान याचं कलेक्शन होतं या सेक्शनचं. पण हे सेलमध्ये नव्हतं आणि हे 600च्या रेंजनी होतं. पण ठीक आहे, आता जर घ्यायचंच असेल तर छान होतं ते कलेक्शन. त्यानंतर हा एक सेक्शन होता, याच्यामध्ये वेगवेगळे ड्रेसेस होते. याच्यामध्ये खूप व्हरायटी होती. लॉंग मॅक्सी ड्रेस होते ते. मग आम्ही आणखीन थोडं पुढे आलो आणि हे पूर्ण जे सेक्शन आहे हे पूर्ण सेक्शन ड्रेसेससाठी आहे, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर त्यामुळे यावेळी खूप जास्त व्हरायटी होती ड्रेसेसमध्ये आणि मी सॅटिस्फाय आहे की खूप छान कलेक्शन होतं ट्रेंड्सचं या टाईमला. नाही तर मला ट्रेंड्सचं कलेक्शन एवढंही आवडत नाही, एवढं काही छान नसतं आणि खूप महाग असतं. पण यावेळी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी पण सेलमध्ये होत्या आणि एकदम छान. तर सगळं न्यू अरायवलच होतं, एकदम जे खूप सुंदर आहे ते सगळं न्यू अरायवल होतं. मी हे सगळे ड्रेसेस बघितले आणि नंतर मग नेक्स्ट सेक्शनकडे गेली जिथे टॉप आणि जीन्सचं सेक्शन होतं. हे सगळं बघितलं. स्कर्ट वगैरे हे सगळं बाय 1 गेट 1मध्ये होतं, म्हणजे 50% ऑफमध्ये होत्या बऱ्याचशा गोष्टी. हे टॉप मला खूप आवडलं होतं, क्रॉप टॉप, पण ते 1000 रुपयाला होतं एक टॉप. आणि क्रॉप टॉपवरती मला एवढे पण पैसे नाही खर्च करावे असे वाटत, बिकॉज क्रॉप टॉप मी काही खूप जास्त यूज नाही करत. सो म्हणून मग म्हणजे मी डेली वेअरला, माझा जॉब असा आहे की डेली वेअरला मी क्रॉप टॉप नाही घालून जाऊ शकत, म्हणून मग मी ते स्किप केलं. आणि नंतर मग एक मला आवडलं टॉप, तर ते मी साईडला काढून ठेवलं. आणि मग आणखीन मी बरेचसे शर्ट वगैरे बघितले. खूप छान कलेक्शन वाटलं मला यावेळेस सिरियसली ट्रेंड्सचं. आणि छोट्या मुलांचं तर कलेक्शन मला तसंही आधीपासून आवडते, ट्रेंड्सचं चांगलं असतं. छोट्या मुलांमध्ये एवढी व्हरायटी होती, एवढे सुंदर आणि क्यूट टॉप होते. खूपच छान छान फ्रॉक्स होते. खूप व्हरायटी होती फ्रॉकमध्ये, टॉपमध्ये. आणि टॉपमध्ये खूप फॅन्सी टॉप होते जे मला खूप आवडले. काही ड्रेसेस होते खूप छान. एक पिंक शर्ट आणि पिंक ड्रेस होता, तोही खूप छान होता. मग आम्ही हे सगळं बघितलं आणि तिथे मला जसा टॉप पाहिजे होता तसं मिळालं नाही. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करायला आलो आणि छान नाश्ता केला, कारण आम्ही जेवण केलं नव्हतं आणि घरी जायला पण खूप लेट होणार होता आम्हाला. मस्त सँडविच आणि बर्गर खाल्ला आणि नंतर मग तुषारला चहा प्यायचा होता, तर आम्ही चहा प्यायला आलो. म्हणजे प्रेम, पावसाळा आणि चहा एकदम बढिया कॉम्बिनेशन. हे कॉम्बिनेशन असंच आहे जसं तुषार आणि दीक्षा. मी चहासारखा आहे गरम गरम आणि तू पावसासारखी आहे थंडी थंडी. चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही आलो जोशी मार्केटला.
मग जोशी मार्केटला आम्ही वरच्या फ्लोअरला गेलो जिथे कपडे मिळतात सगळे. मी तुम्हाला ऑलरेडी हे एका व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. याच्यावरती 2-3 पार्ट मी बनवलेले आहेत. सो ते तुम्ही बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. मग आम्ही आलो इकडे वरती. तर इथे पण मी बरेचसे कपडे बघितले आणि त्याचा मी एक सेपरेट व्लॉग पण टाकेल नंतर. सो एक हे टॉप मी तिथनं आणलं होतं जे मला खूप आवडलं होतं, पण ते मला चांगलं झालं नाही. आणि आणखीन एक टॉप आणलं ते तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये बघाल. आणि हा आहे माझा हेअर वॉश नंतरचा लुक. तर किती छान केस दिसत आहेत बघा. तर गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखीन तुम्हाला जर केसांच्या रिलेटेड काही ट्रिक्स आणि टिप्स हव्या असतील तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेन. आणि नेक्स्ट व्हिडिओ पण मी कशावरती बनवू ते पण मला तुम्ही सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.